नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी गावात भीषण अपघात झाला। कोळदा खोतिया महामार्गावर एक कंटेनर थेट घरात घुसल्यानं संजय ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला। जनाबाई ठाकरे गंभीर जखमी झाले आहेत। या अपघातात 3 ते 4 घरांचे आणि काही वाहनांचे मोठे नुकसान झाले। चालकाने घटनास्थळावरून पळ काढलाय। नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ओव्हरटेकिंगच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेलाय। 25 वर्षीय वंश उर्फ अतुल डहारे याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी निलेश सहारे आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला अटक केली आहे। कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये आज सकाळच्या सुमारास भर बाजारात एक धक्कादायक घटना घडली। 20 वर्षीय तरुणाने पती पत्नी आणि त्यांच्या मुलावर कैचीने हल्ला केलाय। या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झालाय, तर पत्नीला किरकोळ दुखापत झाली आहे। दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तान विरोधात केंद्र सरकार आक्रमक झालंय। भारताने उभय देशांमधील सिंधू जल करार स्थगित केलाय, मात्र पाकिस्तानचं पाणी बंद करायला केंद्र सरकारला 20 वर्षे लागतील असं वक्तव्य काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे। जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात पोलीस प्रशासनाने वाळू माफियांविरुद्ध कारवाई सुरू केली असली तरी शनिवारी रात्री नायब तहसीलदाराच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला चढवला। रविवारी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर एकाला ताब्यात घेण्यात आले। विशेष म्हणजे या घटनेची वाच्यता होऊ नये याची काळजी महसूल व पोलीस प्रशासनाने घेतली आहे। महाराष्ट्र सरकारने 8 जानेवारी 2017 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली। मात्र 26 डिसेंबर 2024च्या शासन निर्णयानुसार या योजनेत एक नवीन अट घालण्यात आली की विद्यार्थी ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतो तो त्या तालुक्याचा रहिवासी नसावा। ही अट त्वरित रद्द करून सुधारित शासन निर्णय लवकर प्रसिद्ध करावा आणि 2024 ते 25 मध्ये अपात्र ठरवले गेलेले विद्यार्थी पुन्हा पात्र ठरवावे, ही मागणी नितीन साहेबराव जामनिक यांनी निवेदनाद्वारे केली। वाल्मिक कराडसह माजी मंत्री धनंजय मुंडे आणि राज्य सरकारवर थेट आरोप करणाऱ्या बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे। मुलाच्या शैक्षणिक शुल्कासाठी पैशांची गरज आहे म्हणून सुदर्शन काळे यांच्याकडून 10 लाख रुपये उसने घेत त्यातील 2.5 लाख रुपये परत न केल्याचे आरोप कासलेंवर करण्यात आले आहेत। या प्रकरणात रणजित कासले यांच्यावर अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भायखळ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची ऑक्टोबर 2024 मध्ये हत्या झाली होती। यामध्ये 16 आरोपी असल्याचं समोर आलंय। त्यातील 6 आरोपींना अटक करण्यात आली, मात्र हत्येमागे असलेला मुख्य आरोपी अजूनही मोकाट असल्याचा खळबळजनक आरोप सचिन कुर्मी यांच्या कुटुंबियांनी केला आहे। जोपर्यंत मुख्य आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत 1 मे पासून उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय। नागपूरच्या राजे रघुजी भोसले यांच्या 21 वर्षांच्या पराक्रमी कारकिर्दीची साक्ष देणारी दुधारी तलवार लंडनमध्ये एका आंतरराष्ट्रीय संस्थेकडून लिलावात विकली जाणार असल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। ही तलवार परत करण्याची मागणी त्यांचे वंशज राजे मुधोजी भोसले यांनी सरकारकडे केली आहे। मे 2023 पर्यंत बेस्टला 2100 इलेक्ट्रिक बस पोहोचवण्याचे आदेश दिलेल्या कंत्राटदार कंपनीने करारावर स्वाक्षरी झाल्यापासून 3 वर्षात अवघ्या 536 बस पुरवल्या आहेत। त्यामुळे मुंबई वाहतूक सेवा प्रदात्यांना कमी ताफ्याने आणि कमी सेवांसह काम करावे लागले। ऑगस्ट 2025 पर्यंत सर्व बस वितरित करण्याचे प्रस्तावित आहेत। ऑलेट्रा ग्रीनटेक कंपनीने त्यांच्या तंत्रज्ञान भागीदार BYD कडून बॅटरी फिटेड चेसिसच्या पुरवठ्यात झालेल्या व्यत्ययामुळे या विलंबाचे कारण दिले असंही बेस्टनं म्हटलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला तुरुंगात पॅनिक अटॅक येत असल्याचं वृत्त समोर आलं होतं। यानंतर वाल्मिक कराडची तपासणी करण्यात आली। त्याचे सर्व वैद्यकीय रिपोर्ट नॉर्मल आले आहेत। त्यामुळे आता पुन्हा त्याची रवानगी बीड मध्यवर्ती कारागृहात करण्यात येणार आहे। पण वाल्मिक कराडला अर्थरोड तुरुंगात हलवा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। काश्मीरमधल्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला। यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला। या हल्ल्यानंतर भारत सरकारनं कडक पावलं उचलून पाकिस्तानवर कारवाई करत अनेक मोठे निर्णय घेतले। या सर्व कारवाईत पाकिस्तानचे पाणी थांबवणं ही सर्वात मोठी कारवाई असल्याची चर्चा सर्वत्र झाली। परंतु भारतनं पाकिस्तानला जाणारं पाणी थांबवलं हा दावा खोटा असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला। छत्रपती संभाजीनगरमधून आता एक हादरवणारी बातमी समोर आली आहे। अल्पवयीन मुलीवर ती घरात एकटी असल्याचा संधीचा फायदा घेत नराधमानं तिचं तोंड दाबत तिच्यावर अत्याचार केलाय।
तसंच तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली। या घटनेनं खळबळ उडाली आहे। या प्रकरणात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत। नागपूर कोल्हापूर नागपूर मधील बहुप्रतीक्षित विमान सेवा 15 मे पासून सुरू होणार आहे। ही सेवा स्टार एव्हरेज द्वारे चालवली जाणार आहे। ही सेवा मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या 5 दिवशी सुरू राहील। विमानात 12 बिझनेस आणि 64 इकॉनॉमी वर्गातील आसनांची व्यवस्था आहे। या सेवेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या उद्योग, व्यापार व पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा आहे। पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी, नैसर्गिक सांस्कृतिक विविधतेचा विचार करता या सुरक्षा दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे। जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली। त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की सध्या काश्मीरमध्ये लोकांची धरपकड सुरू आहे। हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांसोबत सामान्य नागरिक देखील भरडले जात आहेत। ज्या घरांचं नुकसान झालंय त्या घरांमध्ये काही निरपराध लोकांची देखील घरं होती, असा दावा मुफ्ती यांनी केला। पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीर विधानसभेचे 1 दिवसाचे विशेष अधिवेशन सोमवारी जम्मूमध्ये झाले। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारा प्रस्ताव विधानसभेत मांडला गेला। पाकिस्ताननं पुन्हा एकदा नियंत्रण रेषेजवळ रविवारी रात्री गोळीबार केला। सलग 4थ्या दिवशी पाकिस्तान सैन्याकडून LOC जवळ गोळीबार करण्यात आला। या गोळीबाराला भारतीय सैन्यानं लगेच चोख प्रत्युत्तर दिलं। लहान शस्त्रांच्या आधारे पाकिस्तान मागील 4 दिवस सतत भारताच्या बाजूनं गोळीबार करतोय। मात्र पाकिस्तानच्या या छुप्या खेळीला भारतीय सैन्य देखील प्रत्युत्तर देत आहे। भारत व फ्रान्समध्ये 26 राफेल मरीन ही लढाऊ विमाने खरेदीचा करार पूर्ण झालाय। 63,000 कोटी रुपयांच्या करारावर दोन्ही देशांचे संरक्षण मंत्री व्हर्च्युअली स्वाक्षरी करतील। यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला जाणार असून संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग व फ्रान्सचे राजदूत थियरी माथू या दोघांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडेल। एका जोडप्याचे मृतदेह त्यांच्याच घरात आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ माजली। झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे। या मृत दाम्पत्याच्या हातावर कुंकू लागलेलं होतं, तर पत्नीच्या भांगेत आणि पतीच्या गळ्यावरही कुंकू लागलेलं आढळून आलं। या घटनेची माहिती मिळताच बरियातू पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी मृत दाम्पत्याचा मृतदेह ताब्यात घेतलाय। राजधानी तेहरान पासून 1000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या इराणी बंदर अब्बास येथे आज शनिवारी झालेल्या भीषण स्फोटात 516 लोक जखमी झाले। या ठिकाणी स्फोटानंतर मोठी आग लागल्यानं लोकांना त्यांची मोठी झळ पोचली, असं अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक माध्यमांनी सांगितल्याचं वृत्त अल जहिराने दिलंय। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि यानंतर भारत सरकारनं कठोर पावलं उचलत पाकिस्तानवर कारवाई केली। या हल्ल्यानंतर भारताला जगभरातून पाठिंबा मिळतोय, त्यामुळे पाकिस्तान सरकारवर दबाव वाढतोय। त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी हल्ल्याच्या तटस्थ, पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशीसाठी तयारी दर्शवली आहे। युरोपातील स्पेन आणि पोर्तुगालमध्ये राजधानींसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे। त्यामुळे या देशांतील इंटरनेट सेवा बंद पडली आहे। परिणामी विमान सेवा आणि भुयारी मार्गही बंद पडले आहेत। या 2 देशांतील संपूर्ण यातायात सेवा ठप्प झाल्याची माहिती आहे। भारत सरकारने आज सोमवारी 17 पाकिस्तानी YouTube चॅनल्सवर बंदी घातली। यामध्ये क्रिकेटपटू शोएब अख्तर, डॉन न्यूज, समा टीव्ही आणि जिओ न्यूज यांचा समावेश आहे। सरकारचे म्हणणे आहे की हे चॅनल्स भारत आणि सुरक्षा एजन्सींविरुद्ध खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या चालवत आहेत। महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा CET संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। विधी अभ्यासक्रमाच्या 3 वर्षांच्या CET परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत। या परीक्षा आता 2 आणि 3 मे 2025 रोजी होतील। नीट परीक्षा आणि इतर परीक्षांमुळे काही परीक्षा केंद्रे उपलब्ध नसल्याने हा निर्णय घेण्यात आला। पुणे येथील सेंट्रल GST आणि कस्टम्स विभागात विविध पदांसाठी भरती होणार आहे। ही भरती 2025 वर्षासाठी असून नाविक, वंगणवाला, कारागीर या पदांसाठी 14 जागा उपलब्ध आहेत। इच्छुक उमेदवार आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करू शकतात। अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जून 2025 आहे। या भरती प्रक्रियेमध्ये निवड चाचणी आणि मुलाखतीद्वारे केली जाते। जिओ आता आपल्या रिटेल आउटलेट्सवर स्टारलिंकशी जोडलेल्या हार्डवेअरची विक्री सुरू करणार आहे। स्टारलिंकचे हार्डवेअर जिओच्या रिटेल स्टोअर्समध्ये विकले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे।
स्पेसएक्सला देशात काम करण्याची परवानगी मिळताच स्टारलिंक ब्रॉडबँडची सेवा घेण्यासाठी लोक जिओ स्टोअर्सकडे वळू शकतात। याशिवाय स्टारलिंकच्या इन्स्टॉलेशन आणि ॲक्टिव्हेशनसाठी कस्टम सपोर्ट सर्व्हिसही देण्यात येणार आहे। मालमत्ता खरेदी करणाऱ्यांच्या अडचणीत दखल घेत राज्य सरकार आजच्या डिजिटल काळात मालमत्ता नोंदणी अपग्रेड करणार आहे। राज्यातील नागरिकांसाठी महसूल विभागाने मोठा निर्णय घेतलाय की 1 मे 2025 पासून फेसलेस रजिस्ट्रेशन, स्टॅम्प रजिस्ट्रेशन आणि एक राज्य एक नोंदणी प्रणाली लागू केली जाणार आहे। लोकगायिका नेहा सिंग राठोडच्या विरोधात लखनौ मधील हजरतगंज पोलीस स्टेशनमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोकगायिका नेहा सिंग राठोड हिनं तिच्या एक्स सोशल मीडियावर 23 एप्रिल रोजी एक पोस्ट शेअर केली होती। यामध्ये तिने मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार जात आणि धर्माच्या आधारावर राजकारण करत असल्याचा आरोप केला होता। भाजपा सरकारनं यापूर्वी पुलवामा हल्ल्याच्या नावाखाली मते गोळा केली होती, त्याच गोष्टीची पुनरावृत्ती केली जाईल असंही तिनं या पोस्टमध्ये म्हटलं होतं। IPL 2025 मध्ये लखनौ सुपर जायंट संघाला मुंबई इंडियन्स विरुद्ध 54 धावांनी पराभव स्वीकारावा लागला। या सामन्यात मुंबईनं प्रथम फलंदाजी करताना एकूण 215 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात लखनौ संघ फक्त 161 धावा करू शकला। त्यातच आता स्लो ओव्हर रेटमुळे IPL गव्हर्निंग काउन्सिलनं लखनौचा कर्णधार ऋषभ पंत आणि प्लेइंग 11 मधील सर्व खेळाडूंवर कारवाई केली आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।